नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यावर्षी होणाऱ्या कंबाईन परीक्षेमध्ये किती पदांकरिता ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते याबाबत कितीतरी विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबत माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपण PSI साठी बघून घेऊया। PSI साठी बघा, PSIच्या यावर्षी 300च्या जवळपास जागा निघण्याची शक्यता आहे। ओके, काही लोक तुम्हाला सांगतील की 800 जागा निघू शकतात, 900 जागा निघू शकतात, 1000 किंवा 1200 जागा निघू शकतात। तर बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा निघण्याची शक्यता नाही। 300च्या जवळपास तुम्हाला जागा निघण्याची 300च्या जवळपास जागा निघण्याची शक्यता आहे। ओके, आता बघा STI साठी बघा, STIच्या तुम्हाला 75च्या जवळपास जागा दिसतील। ओके, 75च्या जवळपास जागा निघण्याची शक्यता STI या पदासाठी आहे। ओके, आता समोर बघा ASO साठी, ASOच्या जागा ह्या तुम्हाला 125च्या जवळपास दिसतील। ओके, सर्वात जास्त जागा PSIच्या राहतील, त्यानंतर ASOच्या राहतील आणि त्यानंतर STIच्या जागा तुम्हाला यावर्षी दिसणार आहेत। ओके, आता समोर बघा क्लरिकलसाठी बघा, क्लर्क मराठी आणि इंग्लिश दोनही कंबाईन करून सांगून राहिलेलो आहो। ओके, MPSC द्वारे ज्या क्लरिकलच्या जागा निघतात त्या मराठीसाठी वेगळ्या, मराठी टायपिंगसाठी वेगळ्या आणि इंग्लिश टायपिंगसाठी वेगळ्या अशा निघत असतात, परंतु इथे मी तुम्हाला दोनही कंबाईन करून सांगून राहिलेलो आहो। ओके, तर इथे ऑलमोस्ट 750 ते 800च्या जवळपास जागा निघण्याची शक्यता आहे क्लरिकलसाठी। ठीक आहे, आता यानंतर बघा टॅक्स असिस्टंट या पदासाठी बघा ऑलमोस्ट 400 ते 450च्या दरम्यान जागा निघण्याची शक्यता आहे। ओके, टॅक्स असिस्टंटसाठी भरपूर जागा रिक्त आहेत, परंतु एवढ्या जागा निघणार नाहीत। ओके, जागा भरपूर रिक्त आहे, प्रत्येक विभागामध्ये टॅक्स असिस्टंटसाठी भरपूर जागा या रिक्त आहेत। ओके, ऑलमोस्ट बघा 1500-2000च्या जवळपास अशा काहीतरी जागा रिक्त आहेत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निघत नाही। तर 400 ते 450च्या दरम्यान जागा निघण्याची शक्यता आहे। ओके, इतर जी पदे आहेत, इतर पदांकरिता बघा सध्या आपल्याकडे डेटा अवेलेबल नाही, म्हणून बघा अंदाज लावायला सुद्धा, गेस करायला सुद्धा काहीतरी डेटा लागत असतो, तर तो डेटा आपल्याकडे नाही, म्हणून या व्यतिरिक्त इतर पदांबाबत आपण सांगणार नाही। ओके, इतर पदांबाबत माहिती मिळताच त्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे, परंतु सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही या 5 पदांकरिता लक्षात ठेवा की PSI साठी 300च्या जवळपास, STI 75 प्लस, ASO 125च्या जवळपास, क्लर्क 750 ते 800, टॅक्स असिस्टंट 400 ते 450च्या दरम्यान जे आहेत त्या जागा निघण्याची शक्यता आहे। आता बघा यापेक्षा जास्त जागा सुद्धा निघू शकतात, परंतु बघा जर तुम्हाला अभ्यास करायचे आहे, काही विद्यार्थी जागा पाहून अभ्यास करतात, पोस्ट जी आहे पोस्ट टार्गेट करायची असते विद्यार्थ्यांना, तर जागा किती निघणार आहे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे। तर तुम्हाला बघा या जागांच्या आधारावर तुम्ही जी आहे पोस्ट टार्गेट करू शकता। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। याबाबत तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। याबाबत तुमचे काय मत आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। तुम्हाला काय वाटते, किती पदांकरिता ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते? कधी कधी काय असते, विद्यार्थ्यांकडेही माहिती असते, तर तुमच्याकडे जर माहिती असेल तर तुम्ही ती माहिती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे तुम्हाला। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।